भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज असलेले शिवसेना शिंदे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या घरी बंद दाराआड चर्चा केली आहे। भोंडेकर हे भाजपा नेत्यांवर नाराज होते। काम पडलं तर भाजपाला शिवसेनेची आठवण येते व काम संपलं तर विसरून जातात असे विधान नरेंद्र भोंडेकर यांनी केलं होतं। बावनकुळे साहेबांनी काही कामाचं नियोजन करून दिलं आहे। आमचे काही नगरसेवक यांना निधी मिळत नव्हतं म्हणून हा विषय आला आहे। यात कुठलीही नाराजी नाही। आजच्या बैठकीत सर्व विषय निकाली काढले असे मत भोंडेकर यांनी व्यक्त केलं आहे। काही नाराजी वगैरे पहिले पण नव्हती, काही थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं आणि आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की महायुतीच्या बाहेर आम्ही जाणार नाही आणि आम्ही कधीच महायुतीच्या विरोधात जात नाही, कारण आम्हाला पण भविष्य मोठा असतो आणि त्याच्यामुळे महायुतीच्या बाहेर जाण्याचा काही प्रश्न येत नव्हता। आणि बावनकुळे साहेबांच्या मध्ये फोन आला होता, CM साहेबांचा फोन आला होता, DCM साहेबांचा पण फोन आला होता। सगळ्यांना सांगितलं की कितीही कोणी काही आपा पसरवलं तरी महायुतीच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही। महायुतीनं आम्हाला खूप काही भंडारा जिल्ह्यासाठी खूप काही कामं, खूप काही प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि भविष्यातही देतील, म्हणून महायुतीच्या बाहेर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही। फक्त काही विषय होते की जे फंडचा असेल, डेव्हलपमेंटचा असेल, महायुतीने जो समन्वय समितीने जो ठरवलेलं होतं ते काही विषय होते। त्या सगळ्या नगरसेवकांच्या समवेत जिल्ह्याच्या जे काही DPTCच्या निधी वगैरे जे आहे ते त्यांच्यावरती चर्चा झाली आणि राज्यामध्येच एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये DPTCचा निधी कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, तर साहेबांनी सांगितलं आहे की योग्य आता त्याची दखल महाराष्ट्राच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि सगळ्यांना न्याय मिळेल, तिन्ही पक्षांना, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या। तसं एक त्यांनी परफॉर्मन्स त्यांनी बनवलेला आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आमदाराला कसं काय रेशो असायला पाहिजे आणि त्यानुसार जे काही आमच्या मनामध्ये, आमच्या नगरसेवकाच्या मनामध्ये जे काही किंतुपरंत होते ते निकाली झालेलं आहे। आणि थोडं असते मनामध्ये कमी जास्त, पण त्याच्यावर अर्थ असा नाही की परिवाराच्या बाहेर जायचा। आम्ही परिवारासोबत होतो आहो आणि भविष्यात राहू। आमची महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी वगैरे अशा प्रकारची काही नाही। बावनकुळे साहेब हे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे समन्वयक म्हणून काम करत असतात। त्याच अनुषंगाने आज भंडाऱ्यामध्ये त्यांनी भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भेट घेतली आणि विकासासाठी आम्ही सर्व एक आहोत। महायुती म्हणून आम्ही नगरपरिषदच्या निवडणुका सर्व वेगवेगळे लढलो असलो तरी पण या शहराच्या, या जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्ष, महायुतीतले सर्व पक्ष एकत्रित काम करतील यासाठी आम्ही सर्व एकत्रित काम करण्याच्या उद्देशाने आज एक संयुक्त बैठक आज बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेने झाली।